राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आलं। पक्षाच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून बाहेर पडण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकमा देत रस्त्यावर धाव घेतली। यावेळी सरकार हमसे डरती है, पुलिस को क्या आगे करती है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्यानं मंत्रालय परिसरातून कुलाब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। खंबाळपाडा परिसरात घर बांधण्याच्या वादातून धक्कादायक घटना घडली। शेजाऱ्यानं घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत प्रताप चौधरी यांची हत्या केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणानंतर आरोपी रोहित शेलार फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास सुरू आहे। आज रोजी टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंबाळपाडा या ठिकाणी संध्याकाळी 5:15च्या सुमारास आरोपित नामे रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांना चाकूने घुसकून त्यांना जीवे ठार मारलेले आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरनी घोषित केलेलं आहे। याबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी अद्याप मिळून आलेले नाही आहे। त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही विविध पथकं नेमलेली आहेत। औद्योगिक आस्थापनांमध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या कामगारांच्या उपचारासाठी आता कंपन्यांचीच संपूर्ण खर्च करावा असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेत। जखमी कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयांनी विलंब न करता सेवा द्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नरिमन भवन इथं झालेल्या बैठकीत बोलताना फुंडकर यांनी अपघातग्रस्त कामगारांचे अवयव प्रत्यारोपण आणि पुनर्वसनासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला। सुरुवातीला हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या खजिनदारपदी अमराठी पदाधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानं वाद निर्माण झालाय। या पदावर पवन त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आल्यानं मराठी एकीकरण समितीकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आलाय। मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आणि मंदिरांमध्ये मराठी व्यक्तींना डावललं जात असल्याचा आरोप समितीकडून करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मराठी समाजाला जागृत होण्याचं आवाहन केलंय। बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पदोन्नती दिली जात असल्यानं वाद निर्माण झालाय। एका बाजूला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी निधी नसल्याचं सांगितलं जाते, तर दुसरीकडे पदोन्नतीचा सपाटा सुरू असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकाराला बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शवलाय। समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप नोंदवलाय। उपक्रमाची आर्थिक स्थिती ढासळत असताना अशा पदोन्नतीमुळे नुकसान होत असल्याचा दावा समितीने केलाय। मुंबई महापालिकेने आगामी 2026-27 आर्थिक वर्षासाठी महसूल वाढवण्यासाठी 1000 कोटी रुपयांचे ग्रीन बॉन्ड उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। यासाठी सेबी प्रमाणित संस्थांकडून मर्चंट बँकर नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्यात। पालिकेवर मोठं आर्थिक दायित्व असताना विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधीची गरज भासत असल्यानं हा पर्याय पुढे आणण्यात आलाय। यापूर्वीच पदमानांकन देण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती। आता मर्चंट बँकर निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानं ग्रीन बॉन्ड उभारणीला वेग मिळालाय। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 1019 रहिवाशांसाठी 26 एप्रिलला काढलेली घरांची सोडत मुंबई मंडळानं अचानक रद्द केल्यानं वाद निर्माण झालाय। ही सोडत आता 27 मे रोजी नव्यानं काढण्यात येते, मात्र काही रहिवाशांनी आक्षेप घेत सोडत रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय। उर्वरित रहिवाशांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप करत मोठ्या संख्येने रहिवासी म्हाडा मुख्यालयावर धडकले। 26 एप्रिलची सोडत कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी केली।
MSRDC कडून उड्डाणपूल, चौक आणि भुयारी मार्ग मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार सुरू असताना महापालिकेनं यावर ठाम भूमिका घेतली आहे. पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत MSRDCला गेल्या 3 वर्षांचा देखभाल खर्च तसंच पुढील 3 वर्षांचा अपेक्षित खर्चाचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसंच पूल हस्तांतरणाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्र प्राधान्यानं पालिकेकडे देण्यास सांगण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसित इमारतींमधील घराचा ताबा निवासी दाखला न घेता दिल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कठोर भूमिका घेतली आहे. मागील 3 महिन्यात मुंबईतील अशा 219 पुनर्वसित इमारतींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. संबंधित विकासकांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास किंवा OC मिळवण्याबाबत आवश्यक कारवाई न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्राधिकरणानं दिलाय. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.